मॅम ब्लो ड्राय म्हणजे काय? ब्लो ड्राय म्हणजे क्लायंटला स्ट्रेट लुक हवाय किंवा मग कर्ल्स किंवा आउटटर्न लुक हवाय, तर तो आपल्याला क्रिएट करायचा आहे. क्लायंट आल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर शॅम्पूनी हेअर वॉश करून कंडिशनर करायचं आहे आणि नंतर मग क्लायंटला जर स्ट्रेट लुक हवा असेल तर आपण सिरम अप्लाय करणार आहोत. आणि जर क्लायंटला कर्ल्स हव्यात किंवा क्लायंटला आउटटर्न लुक हवा आहे तर आपण मूस यूज करायचं आहे. आणि ते मूस यूज करताना पण आपण रूट टू मिड संपूर्ण हेअरला मूस यूज करायचे. त्याच्यानंतर आपण टॉंग मशीननी कर्ल्स करायचे किंवा राऊंड ब्रशनी आपण आउटटर्न्स द्यायच्या. सिरमनी आपण जेव्हा सिरम यूज केल्यानंतर आपण स्ट्रेट लुक द्यायचा आहे. हेअरमध्ये 3 बॉन्ड असतात, हायड्रोजन बॉन्ड, सलाईन बॉन्ड आणि सल्फर डायऑक्साईड बॉन्ड. तर हेअर वॉशमुळे आपले 2 बॉन्ड ब्रेक होतात हेअरचे. एक हायड्रोजन बॉन्ड आणि सलाईन बॉन्ड, हे 2 बॉन्ड ब्रेक होतात. ज्या वेळेला आपण केमिकल ट्रीटमेंट करतो त्यावेळेला हे बॉन्ड परमनंटली ब्रेक होतात, 3ही बॉन्ड परमनंटली ब्रेक होतात. जेव्हा आपण स्मूथनिंग करतो, नॅनोस्मूथ करतो, नॅनोप्लास्टिया करतो, बुटॉक्स करतो किंवा केरास्मूथ करतो, ह्या ज्या केमिकल ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये आपले 3ही बॉन्ड्स ब्रेक होतात आणि शेप परमनंट राहतो. तुम्ही बघितलं असेल की स्मूथनिंग केलेले केस किंवा स्मूथनिंग केलेले हेअर 6-7 महिने, 8 महिने, वर्षभर किंवा न्यू ग्रोथ होईपर्यंत, ती जाईपर्यंत आपण कट करत नाही तोपर्यंत तो लुक राहतो किंवा तो शेप राहतो. पण आपण हेअर वॉश करतो किंवा टेम्पररी आपण ब्लो ड्राय करतो, हेअर वॉश करून आपण ब्लो ड्राय करतो, तो टेम्पररी लुक असतो, तो जास्त वेळ राहत नाही. कारण आपण फक्त कुठल्या बॉन्डवर काम करतो तर हायड्रोजन आणि सलाईन बॉन्डवर काम करतो. तर असा हा ब्लो ड्रायचा लुक आहे. ब्लो ड्रायच्या लुकमध्ये आपण ब्लो ड्राय केल्यानंतर डिपेंड्स की बाहेर हे कसं आहे. म्हणजे बाहेर जर पावसाळं वातावरण असेल तर ते ब्लो ड्राय केलेला लुक जास्त राहत नाही, कारण मॉइश्चर असतं ना हवेमध्ये, मग तो लुक पण जास्त राहत नाही. मग आपण काय यूज करायचंय, कुठले स्प्रे यूज करायचे किंवा कुठले प्रोडक्ट यूज करायचे हे आपण ठरवायचं क्लायंटच्या हेअर क्वालिटीनुसार किंवा क्लायंटच्या हेअर व्हॉल्यूमनुसार ठरवायचं. आणि कशा प्रकारचे हेअर आहेत, ड्राय हेअर आहेत, फ्रिझी हेअर आहेत, कलर्ड हेअर आहेत, त्याच्यानुसार आपण काय प्रोडक्ट यूज करायचंय हे ठरवायचं. कळलं इथपर्यंत तुम्हाला?